हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये. आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करणार आहे ना, ती मला असं वाटतं की 100% लोकांची ती फेवरेट डिश असते. ती कोणती? तर पावभाजी. काही खाऊ नाही वाटलं किंवा काहीतरी छान मस्त चटपटीत खावंसं वाटलं की आपल्या तोंडात अपसूकपणे येतं, ते म्हणजे पावभाजी. करायलाही साधी सोपी, खूप जास्त झंझट नाही आणि टेस्टीसुद्धा तेवढीच. चला तर मग अगदी परफेक्ट ज्या पद्धतीनं आपण बाहेर ठेल्यावरती किंवा स्टॉलवरती खातो तशा पद्धतीची पावभाजी कशी करायची ते पाहूयात. आता पावभाजी म्हटलं की त्याच्यामध्ये खूप सगळ्या या अशा पद्धतीच्या फळभाज्या वापरल्या जातात. तर इथे तुम्ही बघू शकता, सगळ्यात जास्त जे प्रमाण आहे ना ते आपल्याला बटाट्याचं आणि फ्लावरचं ठेवायचं असतं आणि कमीत कमी शिमला मिरची वापरायची. कारण की काय होतं, शिमला मिरचीची एक वेगळ्या पद्धतीची चव, त्याचबरोबर ह्याचा एक थोडासा वेगळा फ्लेवर असतो ना, तो आपल्या पावभाजीला लागतो. त्यामुळे अगदी थोड्याशा प्रमाणात आपल्याला शिमला मिरची वापरायची असते आणि ओरिजिनल लाल रंग यावा यासाठी इथे आपण बीट वापरतोय. अर्थातच मी थोड्याशा मोठ्या साईजचं बीट घेतलेलं आहे, पण एवढं सगळं वापरणार नाहीये. किती वापरले हे तुम्हाला व्हिडिओमध्ये गेल्यानंतर समजेल. सोबतच आपण इथं गाजर, टोमॅटो, कांदा आणि मटार हे सुद्धा वापरणार आहोत. आज मी जी पावभाजी करते ना ती साधारण 4 ते 5 माणसांना पुरेल इतपत करत आहे. सगळे आवश्यक पदार्थ आपण कट करून घेतलेले आहेत आणि सगळ्या जे फळभाज्या आहेत ना त्या मी अगोदरच धुवून घेतल्या होत्या. फक्त बटाटा धुतला नव्हता, तो देखील आपण पाण्यात टाकून घेतलेला आहे. आता या कुकरमध्ये हे सगळं टाकून घेऊयात. खूप जास्त नाही, साधारण एखाद ग्लास मी याच्यामध्ये पाणी ओतून घेते. आपल्याला याच्या मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. मौसूद अशा या सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्यात. कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि आता आपण चेक करूयात. काय होतं, मीडियम फ्लेमवरती 5 शिट्ट्यांमध्ये आपल्या ज्या भाज्या आहेत ना त्या छान व्यवस्थित अशा शिजल्या जातात. आपली पावभाजी अगदी सेम तशाच पद्धतीनं व्हावी ज्या पद्धतीनं आपण स्टॉलवरती खातो, त्यासाठी आपल्याला इथे मदत करत आहे अगारोचा 1000 वॅटचा, ज्याची कॅपॅसिटी 900 ml आहे, असा ग्रँड हँड ब्लेंडर अँड चॉपर. ही आहे बॉडी. वरच्या साईडला हे जे 2 स्विच दिसत आहेत ते आहेत पॉवर कमी आणि जास्त करण्यासाठी. त्याचबरोबर स्पीड कंट्रोल ठेवण्यासाठी हा नॉब देण्यात आलेला आहे. आपल्या सोयीनुसार आपल्याला चॉपिंग करायचं आहे की ब्लेंडिंग करायचं आहे, त्याच्याशी संबंधित जे काही रॉड आहेत ते लावण्यासाठी इथे अशा पद्धतीची अटॅचमेंट देण्यात आलेली आहे. ब्लेंडिंगशी संबंधित क्रिया करण्यासाठी हा कंटेनर देण्यात आलेला आहे. हा आहे चॉपर. याची बॉडी तुम्ही बघू शकता, सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह पद्धतीची आहे. सोबतच याचे जे ब्लेड आहेत ते स्टेनलेस स्टीलचे आणि अतिशय धारदार अशा पद्धतीचे. सोबतच आपल्याला प्रीमियम क्वालिटीचं विस्क मिळालेलं आहे. हा जो विस्क देण्यात आलेला आहे हे त्याचं अटॅचमेंट आहे, काही नाही, फक्त आपल्याला अशा पद्धतीने हे प्रेस करायचं. हे सेट होतं. त्यानंतर अगदी सोप्या पद्धतीनं हे अटॅच करायचंय. याला सुद्धा लो आणि टर्बो स्पीड तुम्ही वापरू शकता. पावभाजी आपल्याला छान घोटून घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी इथे मी हे ब्लेंडर स्टिक लावून घेत आहे. अशा पद्धतीनं अगदी सहज सोपं याचं अटॅचमेंट आहे आणि तुम्हाला दाखवते इथं हे जे कंट्रोल दिलेलं आहे स्पीडचं, त्याच्याने आपल्याला किती स्पीड हवं आहे आणि किती कंट्रोलमध्ये हवं आहे तो आपण ठरवू शकतो. सोबतच या 2 स्विचनुसार सुद्धा आपण त्याचा स्पीड कमी अधिक ठेवू शकतो.
आपल्याला 2 मोड देण्यात आलेले आहेत, एक टर्बो आणि दुसरा लो. ज्यावेळेस तुम्ही एखादी प्युरी करता त्यावेळेस तुम्ही अगोदर टर्बो मोड ऑन करून परत लो वरती हा सेट करू शकता. इथे तुम्हाला दाखवते. ज्यावेळेस आपण टर्बो बटन प्रेस करतो आणि ज्यावेळेस आपण लो बटन प्रेस करतो, अशा पद्धतीने हे काम करतं. ज्यावेळेस तुम्ही एखादी स्मूदी, मिल्कशेक अशा पद्धतीचे पदार्थ करता त्यावेळेस तुम्ही फक्त टर्बो मोड वापरायचा आहे, म्हणजे आपली प्रोसेस फास्ट आणि व्यवस्थित होते. आज आपण पावभाजी केलेली आहे, तर त्यासाठी इथे मी अगारोच्या ग्रँड हँड ब्लेंडर अँड चॉपरचा वापर केलेला आहे. पण सध्या उन्हाळा सुरू होतोय, तर उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची लस्सी, मिल्कशेक अशा पद्धतीचे पदार्थ करतो, त्यामध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. या चॉपरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. याच्यासोबत आपल्याला हा जो चॉपर दिलेला आहे ना, त्याचा वापर आपण एकदम बारीक कटिंग करण्यासाठी करू शकतो. तर त्याच्यासाठी इथं मी कांदे घेतलेले आहेत आणि आपलं हे जे मोटरचं युनिट आहे ते आपल्याला इथं अशा पद्धतीने हे बसवून घ्यायचं आहे. आपला कांदा एकदम छान मस्त फाईन अशा पद्धतीनं चॉप झाला आहे. एक ढोबळी मिरची घेतलेली आहे, ती सुद्धा अशाच पद्धतीनं चॉप करून घेतोय. कढईमध्ये आपण एक मोठा चमचा बटर टाकून घेतलेलं आहे. बटर सोबतच आपल्याला एक चमचा तेल देखील टाकायचं आहे. काय होतं ना, सेपरेट बटर करपलं जातं, त्यामुळे आपल्याला ते तेलासोबत एकत्र करावं लागतं. यामध्ये आपण टाकत आहोत एक चमचा जिरं, जिरं छान असं परतलं की यामध्ये आपण चॉप केलेला कांदा टाकून घेतो. आता काय आहे ना, या स्टेजला इथं तुम्ही टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता, पण मी वापरत नाही. एखादा टोमॅटो जास्तीचा मी इकडं शिजवतानाच वापरते. जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही इथं फोडणीमध्ये सुद्धा एखादा छोटा टोमॅटो वापरू शकता. कांदा हलका असा ट्रान्सपरंट झाला की याच्यामध्ये आपण चॉप केलेली ही शिमला मिर्च टाकूया. याच्यामध्येच आपण टाकत आहोत एक मोठा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट. आलं लसणाचा कच्चेपणा दूर झालाय. आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेतोय. सोबतच ही आहे लाल चटणी, जी आपली रेग्युलर घरामध्ये खाल्ली जाते लसणाची, आणि ही आहे तर्रीसाठी. आणि सोबतच 2 मोठे चमचे धणा पावडर. मसाले चांगले परतवून घेऊयात. आणि याच्यामध्येच आपण टाकतोय 2 मोठे चमचे पावभाजी मसाला. यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेतोय. तर इथं तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीनं आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात आपण मॅश केलेल्या या सर्व भाज्या. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता. पण पावभाजी आहे ना, खूप जास्त सैलसर किंवा पातळ नसते, तर छान घट्टसर अशीच ती असते. तुम्ही बघू शकता मस्त अशा पद्धतीची आपली पावभाजी तयार झालेली. आणि तुम्हाला सांगू का, याचा घमघमाट विचारूच नका, संपूर्ण किचनमध्ये दरवळतोय.
याचं क्लिनिंग करणं खूपच सोपं आहे. मोटर युनिट तुम्ही एखाद्या सुती कपड्यानं अशा पद्धतीनं पुसून काढायचं आहे आणि याचे जे इतर अटॅचमेंट आहेत ते साफ करण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. मस्त झाली. खरं सांगू का, कमालीची पावभाजी झालेली आहे. पावभाजी हा असा पदार्थ आहे ना, आपण जर समोरच्याला खाताना पाहिलं तर आपसुकपणे आपल्याही तोंडाला पाणी सुटतं. मग तुम्ही कधी ट्राय करताय? ट्राय केल्यानंतर कमेंट करून मला नक्की कळवा की तुमची पावभाजी कशी झाली होती. परत एकदा भेटूयात अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपीज सहित. तोपर्यंत बाय.